आजचा विषय पुन्हा EVS आपला राहिलेला 11वा धडा तो आपण कंटिन्यू करून घेणार आहोत बाळांनो. अ लुक इनसाइड द बॉडी. ओके बाळांनो, चला पुढे जाऊया. लंग्स हार्ट. द हार्ट आपण मागच्या धड्याला मागच्या पेजवरती आपण द हार्ट हृदयविषयी बघितलेलं आहे. आणि आता आपण बघणार आहोत लंग्स, फुफ्फुसे. जे आपल्या शरीरामध्ये फुफ्फुसे असतात दोन्ही बाजूंना, त्याविषयी चित्रामध्ये दाखवले. फुफ्फुसे कशा पद्धतीने असतात, हार्ट कशा पद्धतीने असते ते पण चित्रामध्ये दाखवलेले. तर आता पुढे जाऊया. लंग्स. When we breathe, the weak take air in through the nose. The internal organs through which this air is supplied to the body are called lungs. We have two lungs. They are situated in the thoracic cavity. One on the right and other on left. The heart is between the lungs, a little to the left. There, the left lungs has a slight depression. The right lungs is slightly bigger than the left lungs. A pipe-like organs carries the air we breathe into the lungs. It called windpipe. The windpipe separates into the branches. Each branch is called a bronchus. When we breathe in, the lungs expand a little. That is why our chest swells up when we breathe in. तर बाळांनो, तुम्हाला मी आत्ता सांगितलं लंग्स, फुफ्फुसे त्याला मराठीत म्हणतात, की फुफ्फुसांचं काम शरीर शोषण घेण्यासाठी, आपले जे श्वास घेतो शरीराबाहेर सोडणे आणि शरीराच्या आत घेणे, या ज्या क्रिया होतात त्या फुफ्फुसाद्वारेच होतात. आणि पूर्ण शरीरभर हे शरीरात पुरवले जाते श्वास, त्यांना फुफ्फुसे म्हणतात. आपल्याला दोन फुफ्फुसे असतात, दोन्ही बाजूंना वटपोकळीत असतात आणि त्यातील एक उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. ओके बाळांनो, चित्रामध्ये दाखवलेले आहे. आणि त्यातील एका उजव्या बाजूला आणि दुसऱ्या डाव्या बाजूला असे दोन फुफ्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला त्यांच्या मधोमध बरोबर लाल रंगाचं हार्ट. द हार्ट म्हणजे काय बाळांनो? हार्ट. आपण त्याला मराठीत काय म्हटलेलं बाळा? हृदय दाखवलेलं आहे बाळांनो. हे तुमच्या लक्षात आलेल्या चित्रावरून तुम्हाला समजणार आहे. त्या खोलगट भागामध्ये, फुफ्फुसांच्या दोन्ही खोलगट भागामध्ये ते हृदय दाखवलेले आहे. अशा पद्धतीने श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसांद्वारे पोहोचवण्यासाठी एक नळीद्वारे आंतर्द्रीय असते, त्याला श्वासनलिका म्हणतात. आणि श्वासनलिकेला पुढे दोन फाटे असतात आणि त्या फाट्यांना श्वसनी म्हणतात. श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण होतात आणि त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुगते. हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिय महत्त्वाची आहेत. आणि अशा पद्धतीने हे दोन्ही ज्या बरगड्यांची जी पिंजरे असतात, म्हणून ती सुरक्षित राहण्यासाठी अशा पद्धतीने तयार झालेला हा भाग आहे बाळांनो. आणि यावरून वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात, म्हणून त्या सुरक्षित असतात दोन्ही भागांमध्ये. आपल्या लक्षात बाळांनो, फुफ्फुसांचे तुम्हाला चित्रावरून कळणारच आहे बाळांनो. आता पुढचा महत्त्वाचं आहे बाळांनो, अतिशय महत्त्वाचं आहे बघा. हार्ट, हृदय आणि
हृदय आणि ब्रेन तुम्हाला आधीच सांगितले, हे दोन खूप महत्त्वाचे भाग आहेत. त्या ब्रेन विषयी आपण आता पाहणार आहोत. द ब्रेन situated in the cranial cavity is a very important internal organ. It controls all that we do. It is in the brain, मेंदू, that we become aware of emotions such as anger, joy, sorrow. It the meaning of the informations collected by our sensory organs is also understood in the brain. Injury to the brain can make disable for life. It can even cause death. Hence, the brain needs to be totally protected. That is the function. The cell or casing formed by skull around it. बघा मेंदूचं काय काम आहे, द ब्रेन. आणि हा मेंदू कुठे असतो? छानपैकी बाळांनो पेज नंबर 73 वरती दाखवलेले आहे. छानपैकी त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्यायचं आहे बाळांनो. आणि पेज नंबर 72 वरती फुफ्फुसे, पेज नंबर लंग्स, फुफ्फुसांचा अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि पान नंबर 70 वरती हृदय, हार्ट, याचा अभ्यास करायचा आहे, चित्रावरून लक्षात घ्यायचं आहे बाळांनो. आता ब्रेन बघूया. तुम्हाला इंग्रजीमध्ये मी समजावून दिलेलं आहे. द ब्रेन, तर हे ब्रेन आपल्या शिरोपोकळीत असणारा मेंदू डोक्यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा अंतर्द्रीय अवयव आहे. आपल्या सर्व हालचालींवर, सर्व कामांवर नियंत्रण ठेवणारा, लक्ष देणारा आणि काम करून घेणारा, चालना देणारा महत्त्वाचा अंतरेंद्रिय म्हणजे मेंदू, ब्रेन. यामध्ये राग येणे, आनंद निर्माण करणे, या सर्व गोष्टी आपल्याला या मेंदूपासून मिळतात, चालना मिळते. म्हणून आपण ज्ञानेंद्रियांनी दिलेली माहितीच्या अर्थही मेंदूमध्येच आपल्याला समजतो. आपण अभ्यास करतो कोणामुळे? काही गोष्टी आपल्याला समजतात, लक्षात येतात. आपल्या सरांनी काय सांगितलं हे कोणामुळे कळतं? या मेंदूमुळेच, ब्रेनमुळेच. आपण अभ्यास करतो, पाठांतर करतो, कोणामुळे? ब्रेनमुळे, मेंदूमुळेच. म्हणजे सगळ्या काही चांगल्या गोष्टी असो किंवा वाईट किंवा चांगल्या कोणत्याही गोष्टी ह्या आपल्या या ब्रेनमुळेच आपल्या लक्षात येतात बाळांनो. पण या मेंदूला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये. डेथ, थोडी इजा झाली तरी बघा माणसाला मरणाला मुक्त होतो. डेथ. त्यामुळे आपण मेंदूची खूप काळजी घेतली पाहिजे. किंवा कायमचे अपंगत्व येते, दगवण्याची, मरण पावण्याची शक्यता असते बाळांनो. त्यामुळे आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग हा मेंदू आहे, ब्रेन. त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते, गरज असते. म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर
आपली कवटी, कवच, त्याला कवच म्हटलेले, घातलेले आहे बाळांनो. त्याच्यामुळे आपण त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आलं लक्षात बाळांनो? पुढे जाऊया बाळांनो. डू यू नो, की तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का? काही गोष्टी माहिती आहेत का? डू यू नो, व्हेन वी लर्न अ पोयम इट इज. बघा की आपल्याला आपण पोयम, बघा काय म्हटले, डू यू नो व्हेन वी लर्न अ पोयम, पोयम कविता, इट इज, की आपण जी कविता पाठांतर करतो किंवा निबंध पाठांतर करतो किंवा टेबल पाठांतर करतो. ओके, टेबल आपण फलाके पद्धतीने पण करू शकतो, तयार करू शकतो बाळांनो. गुणाकाराच्या पद्धतीने, मल्टिप्लिकेशनच्या पद्धतीने पण करू शकतो. परंतु पाठांतर तोंडी बोलायचं असेल किंवा कविता पाठ करायची असेल, प्रश्नोत्तरे पाठांतर करायची असतील किंवा निबंध पाठांतर करायचे असतील तर ती चालना कोण देतं? ब्रेन, मेंदूच आपल्याला चालना देतो, चालना देतो, हुशार करतो आपल्याला. म्हणजे सर्व काम आपले मेंदूद्वारे होतात आणि सर्व हे आपल्या मेंदूमध्ये जे आपण पाठांतर करतो ते या ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये नोंदवले जाते, भरले जाते, सामावले जाते, साठवले जाते बाळांनो. म्हणून ती आपल्या लक्षात राहते. म्हणूनच आपल्या त्या लक्षात राहते. या केलेल्या गोष्टी, सरांनी सांगितलेल्या गोष्टी त्या तुम्ही करतात आणि तुमच्या ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये हे समाविष्ट तुम्ही करतात, साठवून ठेवतात आणि त्याचा आपण परीक्षेला उपयोग करतो किंवा दैनंदिन जीवनात उपयोग करतो बाळांनो. म्हणून मेंदूच्या या कामाला आपण स्मरणशक्ती असे म्हटलेले आहे. स्मरण, लक्षात राहणे, स्मरण, लक्षात राहणे. ओके बाळांनो, की मानवी, बघा पुढे बघा, registered in the brain, that is why we can remember it. This work of the remembering is called memory. The structure of our body is very complex. There are a large number of organs inside our body which help it to perform all its functions smoothly. It is very interesting to learn about all these organs, to find out more about them as you grow up. तर अशा पद्धतीने आपण मानवी शरीराची जी रचना असते, आपली जी शरीर आहे, बॉडी, त्या बॉडीची वेगवेगळ्या प्रकारे आपले शरीर काम करावे, सुदृढ राहावे, यासाठी अनेक अवयव मिळून, आंतर्द्रिय मिळून गुंतागुंत केलेली असते आणि त्याद्वारे आपले ह्या गुंतागुंतीमुळेच, या भागामुळे, या अवयवांमुळे, या आंतर्द्रियांमुळे आपल्या शरीराची रचना झालेली आहे आणि त्यामुळेच आपल्या शरीराचे जे आपण काम करतो ते काम व्यवस्थित चालते. यासाठी शरीरात किती आंतर्द्रिय असतात, त्याची रचना आणि कामे यांची माहिती आपण खूप छानपैकी बाळांनो
समजावून घेतलेली आहे आणि तुमच्या लक्षात आलेली असेलच. तर आता आपण ह्या 11व्या धड्यामध्ये जो 11वा धडा घेतलेला आहे, अ लुक इनसाइड द बॉडी, की या धड्यामध्ये आपण काय काय समजावून घेतलेलं आहे त्याविषयी आतापर्यंत आपण काय शिकलो या 11व्या धड्यामध्ये त्याविषयी आपण आता पाहणार आहोत बाळांनो. बघा, व्हॉट वी हॅव लर्न, की आपण काय शिकलो. व्हॉट वी हॅव लर्न, द numerous important factions that go on inside our body or carried out by different organs. These organs are inside our body. They cannot be seen from the outside. They are called internal organs. की शरीराच्या आत जी चालणारी अनेक महत्वाची वेगवेगळी इंद्रिय आहेत आणि ती काम करतात, अशी इंद्रिय शरीराच्या आपल्या आत आहेत. बाहेरही आहेत अवयव आणि मध्येही अंतरिय आहेत. आत असणारी बाह्य आणि आत असणारी बाह्य. ती बाहेरून दिसत नाहीत, त्यांना अंतर्देय म्हणतात. लक्षात आलं बाळांनो, की शरीरात आत चालणारी अनेक महत्वाची कामे वेगवेगळी इंद्रिय करतात. अशी इंद्रिय शरीराच्या आत असतात, ती बाहेरून मात्र आपल्याला दिसत नाही, त्यांना अंतर्द्रिय असे म्हणतात बाळांनो. पुढे बघा काय म्हटलंय दुसरा पॉइंट बाळांनो. द बॉडी इज स्ट्रक्चर in such a way that the internal organs remain safe within the cavities inside the head and the torso. बघा, डोके आणि धड याविषयी आपण पाहिलेलं आहे. यांच्या आत असणाऱ्या पोकळ्यांमध्ये अंतर्द्रिय सुरक्षित राहण्यासाठी राहतील अशी रचना शरीरामध्ये केलेली आहे. याविषयी आपण आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं मी, की काय डोके आणि धड याविषयी पेज नंबर तुम्हाला सांगितलेले, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करणार आहात की याविषयी सुरक्षित राहण्यासाठी अशा पद्धतीने रचना केलेली आहे. आणि पुढचा पॉइंट आहे बाळांनो, द इसोफेगस carries the slaughtered food from the throat to the stomach. It is situated in the thoracic cavity. आणि जे आपण जो गिळलेला जो घास असतो जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी जी ग्रास नलिका असते, तो गिळलेला जो पचन केलेल्या घासाविषयी आपल्याला इथे मी तुम्हाला समजावून दिलेले, कशा पद्धतीने गोळा तयार होतो, अन्नाचा गोळा, आणि तो अन्न नलिकेद्वारे मध्ये जातो याविषयी तुम्हाला समजावून दिलेले आहे. पुढे जाऊया बाळांनो. पुढचा पॉइंट आहे बाळांनो, द हार्ट कीप्स द ब्लड फ्लोविंग थ्रू द ब्लड वेसल्स स्प्रेड थ्रू आउट द बॉडी. द हार्ट इज कंटिन्युअसली contracting and relaxing. The contractions of the heart push the blood from the heart into the blood vessels. ही आपल्या शरीरामध्ये आपण जो श्वास घेतो, हृदय शरीरभर पसरलेल्या हार्ट पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते राहते. त्यासाठी सतत शरीर त्या हृदयाचे अंकुचन होत असते आणि शिथिलीकरण पावत असते आणि हृदयाच्या अंकुचनामुळे रक्तवाहिन्यामध्ये हृदयातील रक्त ढवळले जाते किंवा ढकलले जाते. आलं लक्षात बाळांनो, ढकलले जाते. पुढचा पॉइंट आहे बाळांनो, द
लंग्स ऑर लंग्स विषयी आपण बघितलेलं आहे. द लंग्स ऑर द ऑर्गन्स थ्रू विच द एअर वी ब्रीथ इन द सप्लाइड पोचवणे टू द होल बॉडी. द राईट लंग्स इज अ लिटल बिगर दॅन द लेफ्ट लंग्स. आणि श्वासावाटे शरीरात घेतलेली हवा ज्या अंतर्द्रियामार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात. उजवे फुफ्फुसे आणि डाव्या फुफ्फुसांविषयी मी तुम्हाला समजावून दिलेले आहे, समजावून सांगितलेलं आहे. फुफ्फुसांविषयी ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. पुन्हा मी तेच सांगणार नाही आहे. मला लक्षात बघायला फक्त आपण काय शिकलो आत्तापर्यंत याविषयी इथे त्याचं वाचन चालू आहे किंवा घेतोय बाळांनो. आणि उजवे फुफ्फुसे आणि डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते याविषयी आपण बघितलेलं आहे. पुढे जाऊया. द हार्ट अँड द लंग्स आर द हेल्ड सेफली इन द रिबकेज इन द थोरॅकिक कॅव्हिटीज. आणि अशा पद्धतीने हृदय आणि फुफ्फुसे याविषयी आपण बघितलेले आहे. या वक्षपोकळीमध्ये बरगड्यांच्या पिंजऱ्यात ते सुरक्षित राहते. लाल रंगाचेही तुम्हाला मी समजावून दाखवलेले. बरगड्यांमध्ये our brain is very important internal organs. It has a safe place inside the skull, controlling movement, becoming aware of emotions and interpreting the informations collected by the sensory organs or the functions of the brain. आणि अशा पद्धतीने आपण हे नेहमी लक्षात ठेवायचे बाळांनो की हृदय आपला मेंदू असतो आणि त्या मेंदूचं काम खूप महत्त्वाचं आहे ब्रेनविषयी. आणि ते कवटीच्या आत मेंदूला सुरक्षित ठेवते, हालचालीवर सर्व शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवते, आपल्याला स्मरणशक्ती वाढवते आपली. त्याच्यामुळे स्मरणशक्ती मिळते. आपण काय करतो हे सगळं मेंदू लक्षात घेतं, मेंदू सामावून ठेवतो, आपल्याला जाणीव करते सगळ्या गोष्टींची. आणि सर्व कामे ही मेंदूमुळेच केली जातात. आलं लक्षात बाळांनो. आणि अशा पद्धतीने आता इमोशन अँड इंटरप्रिटिंग द इन्फॉर्मेशन कलेक्ट बाय द सेन्सरी ऑर्गन्स ऑर द फंक्शन ऑफ द ब्रेन. की आपण अशा पद्धतीने तुम्हाला मी छानपैकी ब्रेनविषयी शेवटचा पॉईंट होता ब्रेन व्यवस्थित समजावून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. मराठी आणि इंग्लिश आपण वर्गात घेताना बाळांनो हळूहळू एका पिरियडला जातो. प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून दिला जातो पण आपल्याला थोडासा वेळ कमी असतो. त्याच्यामुळे आपण पॅरेग्राफ घेतो आणि पॅरेग्राफ इंग्लिशमधून झाला की मराठीमध्ये सांगतो बाळांनो. हे समजून घ्यायचे. तुम्हाला काही प्रयोग दिलेले आहेत ते प्रयोग तुम्ही करायचे आहेत. आणि पेज नंबर 74 धडा वाचन करायचे. शब्दार्थ स्पेलिंग डिक्शनरीमधून शब्दार्थ लिहायचे, ते शब्दार्थ पाठांतर करायचे. ते झाल्यानंतर धड्याचं वाचन करायचं 2 वेळा. आणि वाचन केल्यानंतर इंग्लिशमधून वाचन केल्यानंतर पेज नंबर 74 वरती क्वेश्चन 1 करायचा नाही आहे. बघा क्वेश्चन 1 करायचा नाही आहे. क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 अशा पद्धतीने तुम्हाला
बघा क्वेश्चन फक्त 1 करायचं नाही, बघा क्वेश्चन फक्त 1 करायचं नाही, 2 करायचं आहे, क्वेश्चन 2, 3, 4, 5 आणि 6, 5 क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत, फक्त 1 करायचा नाही आहे. ओके बाळांनो. आता तिथे जो क्वेश्चन शेवटचा आहे, क्वेश्चन शेवटचा आहे, तो क्वेश्चनचे जे आन्सर आहेत ए ग्रुप, बी ग्रुप आन्सर मध्ये आन्सर लिहायचे समोरासमोर. आलं लक्षात बाळांनो, की आपण ज्या जोड्या लावणार आहोत त्यांचं अ गट, ब गट आणि मध्ये उत्तर अशा पद्धतीने कॉलम करायचे. पहिली दुसरीच्या मुलांसारखं रेघेने जोडायच्या नाहीत जोड्या. आलं लक्षात बाळांनो. तुम्हाला मी आधीच या गोष्टी समजावून दिलेल्या आहेत. प्रथम सत्राच्या आधी सगळं काही स्वाध्याय मी कशा पद्धतीने देत होतो, कशा पद्धतीने लिहायचं असतं स्वाध्याय, याविषयी सविस्तर मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे, सांगण्याची गरज नाही बाळांनो. आलं लक्षात बाळांनो. अशा पद्धतीने आपला 11वा धडा इथेच आपला संपलेला आहे बाळांनो, आणि अशा पद्धतीने आपण इथेच थांबूया बाळांनो. धन्यवाद.